और तुम्हारे भ्राताशी सवेरे सवेरे साफ सफाई कर रहे हैं। प्रभू शूल पाणी देवदूत आहे आपण। पंडितजींना चहा देते। आज आम्हाला शॉपिंग करायला जायचं आहे 2-3 ठिकाणी। तुमची ताट आहे पंडितजी। आंबे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:30 वाजलेत आता आणि आज अगोदर मी टेरेसवरती आलेली आहे, कारण आज सगळ्यांना सुट्ट्या आहेत। नाश्ता वगैरे उशिरा केला तरी चालतो। तर आता सूर्यनारायण दर्शन घेऊयात अगोदर। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। गोविंद बोलो हरी गोपाल बोलो। भांड कोरडं पडलेलं आहे। चला आज ह्या बॉटलमध्ये पाणी आणलं, थोडंसं कमी पडलं भांड्यामध्ये, ठीक आहे। चला आता थोडासा व्यायाम करून घेते। सकाळी लवकर आले की बरं वाटतं, कारण थंड हवा असते। 8च्या नंतर काही सांगायला नको, खूप गरम व्हायला सुरुवात होतं। व्यायाम झालेला आहे, आता घरी जाते आणि लवकर स्वयंपाक आवरून घेते, आणि आज आम्हाला शॉपिंग करायला जायचं आहे 2-3 ठिकाणी। चल हरी सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि बोल। हाँ जी, कोई उठा कि नहीं? फोन लेके बैठे सवेरे सवेरे। आज मी पनीरची भाजी आणि कारल्याची भाजी बनवणार आहे। तर इथं पनीरच्या भाजीचा मसाला तयार केलेला आहे। कांदा वगैरे चिरून ठेवलेला आहे, अद्रक आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे काजू नव्हत्या, म्हटलं थोडंसं खोबरं घालावं। आणि इथं माझ्याकडे शिमला मिरची होती, गाजर होतं, थोडासा कांदा पण होता। म्हटलं व्हेज पनीर बनवावं आज। आणि इथं काल रात्री बनवलेलं ताजं फ्रेश पनीर सुद्धा आहे। तर ह्या भाज्या एकदम हाय फ्लेमवरती थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत आणि याच्यापासून मसाला बनवायचा आहे। कढईमध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे मी, आणि आता ह्या भाज्या टाकायच्या याच्यामध्ये आणि 1 मिनिट हाय फ्लेमवरती भाजून घ्यायच्या। भाज्या छान भाजल्या गेलेल्या आहेत। आता ह्या प्लेटमध्ये काढून ठेवते आणि याच्यामध्येच मसाला भाजते पनीरचा। आता मसाला भाजून घेते भाजीचा। मसाला पण छान भाजला गेलेला आहे। आता गॅस बंद करते आणि तुम्ही इथं भाज्यांचं टेक्स्चर पाहू शकता, छान शालो फ्राय झालेले आहेत। म्हणजे एकदम कमी तेलामध्ये हाय फ्लेमवरती भाजल्या गेलेल्या त्या भाज्या खूप छान वाटतात। तेव्हाच भाजते वेळेसच खूप छान वास येत होता याचा। मसाला थंड होतोय तोपर्यंत मी आज आमरस बनवणार आहे। सीझन मधील पहिला आमरस आज आम्ही बनवत आहोत। हे आंबे पुणेच्या मित्राच्या शेतातील आहेत, ते प्रत्येक वर्षी देत असतात आम्हाला, आणि हे आंबे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आहेत। चवीला खूप छान आहे हापूस आंबा हा। तर आता मी त्याचा आमरस बनवणार आहे, पनीरची भाजी आणि चपाती। ऐसे ही लाईन पे रहा करो बेटा, जा पाणी घेऊन ये। किती सुंदर दृश्य आहे सकाळी आज आमच्या घरातील। मला पाणी आणायला चाललेलं आहे आंजी बाहुबली। वा भाई वा वा। अरे सकाळी तर बॉडी शो नको दाखवा आम्हाला। जाओ सकाळी पूजा पाठ करने दो। हाँ, पानी लेके आओ और तुम्हारे भ्राताशी सवेरे सवेरे साफ सफाई कर रहे हैं। बहुत अच्छा विहंगम दृश्य है ये हमारे घर का आज का। चला मसाला थंड झालेला आहे, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते। आता मसाला थोड्याशा तेलामध्ये सोडते आणि नंतर अजून एक पळी वरून तेल सोडते। वा बाय वा, मसाला छान भाजून घ्यायचा आहे आता। वास खूप छान येत आहे। त्या मसाल्यामध्ये मी हळद, मीठ, मिरची पावडर घातलेली आहे। मसाला छान भाजल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं, त्याच्यानंतर ह्या भाज्या सोडायच्या आणि नंतर पनीर। आनंद मूर्ते नमस्ते नमस्ते तपोयोगगम्य नमस्ते नमस्ते श्रुतिव्यानगम्य प्रभो शूलपाणी विभो विश्वनाथ। चक्क दादू माझा आज देवपूजा करत आहे। रोज फोंडेची देवपूजा करायला बसलेले असतात, आज दादू देवपूजा करत आहे। मग दादू कसं वाटतंय बाळा? उत्कृष्ट। आज कसं काय देवपूजा करत आहे तू? अरे देवाची भक्ती आहे बाई, काय कधी पण करायचं। तुला काय नाही ना पाहिजे ना, स्वार्थी थोडी आहे मी। कुछ बोल नहीं सकते बेटा तेरा। आपण स्वार्थी नाही, देवदूत आहे आपण। देवदूत आहे, अच्छी बात है बेटा, सेवा करियो। मग
अंजी आणि फोंडेजी इथं आता आमरस बनवत आहेत. आणि हे आंबे मी 2 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले आहेत. आणि पाण्यामध्ये आंबे भिजवल्यामुळे आंब्यातील उष्णता कमी होत असते. अहो असं का करताय तुम्ही? साल कधी काढणार? साली सकट आमरस नका बनवू म्हणजे झालं. कच्चा आहे. दादू येले नाही बद्दल. अरे मी एवढंच नाही खात. देवासाठी, तुझ्यासाठी नाही बाळा. तुझं एवढंसं कुठल्या तर कोपऱ्यात जाऊन बसायचं. आणि देव हा फक्त भावाचा बुकेलेला असतो म्हणून देवाला मी थोडंसंच दिलेलं आहे. आम्ही आता जेवण करत आहोत. जेवणामध्ये आमरस, पनीरची भाजी, चपाती आणि कारल्याची भाजी सुद्धा आहे. बघू आता कारल्याची भाजी कोण खाते. सगळ्यांना थोडी थोडी देते. कोण खाते बघू. चल फोंडेजी खाणार, मना खाणार, एक आमचा जाडूच खात नाही. तर हे प्लेट आहे माझ्या मनाचं स्वादिष्ट पौष्टिक जेवण. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. ब्रह्मा रसं विष्णू भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा ज्ञात्वान्न दोषो न लिप्यते. मनीष कशी झाली भाजी? तू काय सगळ्याला छान छानच म्हणतो. दादूला कळतं माझ्या. अरे सांडायला लागलो तोंडातून खाली. खाऊ होय तुमचं ताट आहे फोंडेजी. मला दिलंच नाही तुम्ही. तुमच्यासाठीच आहे ना. हा आमचं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. आणि आता मी आणि फोंडेजी मॉलला चाललेलो आहोत. तसंच आम्ही आमच्या नवीन घरी जाणार आहोत. कारण 8 दिवस झालं गेलोच नाही. झाडं वगैरे सुकून गेले असतील. त्यांना पाणी वगैरे घालावं लागतं. हो उन्हाच चाललोय फिरायला. आता चार्जिंग नाही झाली गाडी. मग किती टक्के झाली? अरे राम, गाडीच चार्जिंग झाली नाही. गाडी चार्जिंगच नाही झाली तर कसं जायचं शॉपिंगला? माझी स्कूटी घेऊन जा फोंडेजी. मला तुम्ही येऊन बघायला पाहिजे होतं. फोंडेजी म्हणतात गाडी चार्जिंग व्हायला वेळ लागेल, 1-2 तास लागतील. आता काय करायचं खाली पुन्हा आता घरामध्ये बसते जाऊन. काय करणार, मूड हाफ झाला सगळा माझाच. मला आज रविवार पेठेमध्ये पण जायचं होतं पण जाऊ नाही शकणार. आता कधी गाडी चार्जिंग होणार, कधी आम्ही जाणार, हा प्रॉब्लेम आहे. नाही तर मला रविवार पेठेतून भरपूर शॉपिंग करायची होती आज. मना झाली खरेदी. खरेदी झाली बघ, एवढी सारी खरेदी करून आलो. काय करायचं राजा. माझं जाणं कॅन्सल झालेलं आहे आणि फोंडेजी आणि दादू चाललेले आहेत बाहेर. मला कधी घेऊन जाणार बाहेर? तुमच्या गाडीवर माझी शॉपिंग झाली आज. काय बोलू आता, मी झोपणार आहोत, तुम्ही या ना. काय करे एवढी तयार होऊन बसलेली मगापासून पण काय उपयोग नाही. झोपते थोडा वेळ. सायंकाळचे 5 वाजलेत आता आणि फोंडेजी आत्ता आलेले आहेत त्यांची गाडी दुरुस्त करून. आणि मला म्हणले की चहा बनव. म्हटलं ठीक आहे. आता त्यांना विचारते जायचं की नाही बाहेर. फोंडेजी जायचं की नाही? जायचं ना? तुमचा मूड आहे? नाहीये मग कसं जायचं? जा ना, तो कॅन्सल कर देते. हां पण चेतक नीट झाली की नाही व्यवस्थित? नाही झाली मग कसं जायचं? तुझी गाडी, माझी गाडी. ठीक आहे. 2 दिवसापासून मी विचार करून ठेवलेला की अगोदर मॉलमध्ये जायचं, नंतर नवीन घरी जायचं, नंतर रविवार पेठेमध्ये जायचं. पण त्याच्यापैकी आज एकही काम झालेलं नाही माझं. फोंडेजींच्या चेतकमध्ये सगळी कामं माझी राहिलेली आहेत. संकट काळी माझीच गाडी उपयोगाला येते, बाकी कुणाची नाही. चहा चांगला उखळलेला आहे. आता गॅस बंद करते आणि फोंडेजींना चहा देते. हे क्या फोंडेजी चहा लीजिए. रुकी 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 मेरा देती नीचे. तुला नाही येत? मला नको चहा फोंडेजी, आप ही पी लेना इसी गर्मी में. चला आता आम्ही बाहेर जाऊन येतो. बघू आज काय घेणं होतं ते. तर व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.